के सीसीटीवी पर नहीं। आज देखिए समाज से लेकर टेनिस क्रिकेट में जो इनका साथ है और जसाई की सरजमी के ऊपर बहुत बढ़िया टेनिस क्रिकेट का हो रहा है विकास। और टॉस बॉक्स की बात करेंगे तो यहाँ पर कहानी यहाँ पर मरुआई बिंदने टीम ने देखिए टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी चुने हैं। मेघनाथ प्रतिष्ठान जैसा ही टीम देखिए अपने होम ग्राउंड पर यहाँ पर मुकाबला खेलेगा। वाह रे वाह, मजा आएगा भाई। बतौर सलामी बल्लेबाज स्ट्राइक पर बात करेंगे बैटर की, यहां से साइस मात्रे देखिए स्ट्राइक पर हैं और नॉन स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे भूषण मात्रे। और ये चलिए भाई पहला गेंद के पर उड़ाया हवाई फायर AK-47 शेर सपना देखने का शिकार नहीं, शेर शिकार करने का सपना नहीं देखता है, डायरेक्ट ओहो फिर से उड़ाया। वाह रे वाह, लेकिन इस बार फील्डर के हाथों पर कैच। इसे कहते हैं को काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून था। पिछली गेंद के पर छक्के दागे बैटर का था जुनून और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। जी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की समोरची मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक दिली आहे ते बलिशेट घर त्यांच्या सौभाग्यवती मनीषा घर त्यांनी दिलेला आहे। क्या बात है। और दिलीप आनंद गरज साहब देखिए इनकी तरफ से खास करके बैटर साइज के लिए देखिए यहाँ पर पहली गेंद के पर पहला छक्के के लिए 500 रुपये आता हुआ। और इसी मैदान के ऊपर देखिए हमारे रोशन जी पाटिल तारा बता रहे हैं कि 8 गेंद के ऊपर 8 छक्के लगाने के इतिहास है। क्या बढ़िया। यहाँ पर देखिए 10 गेंद के पर अर्धशतक, यानी युवराज सिंह ने देखिए 12 गेंद पर लगाए थे, इन्होंने 10 गेंद के पर। वाह रे वाह, बड़ी मछली तब तो जाल में फंस गई। और क्रिकेट में दोस्तों होता रहता है, कब कौन हीरो बनेगा ये कहना बहुत मुश्किल है और कब कौन जीरो बनेगा ये कहना भी आसान नहीं है। लेकिन इस मैच में मजा आ चुका है। पहली गेंद के पर यहां पर देखिए छक्के दागे साइस मात्रे, लेकिन उसके बाद देखिए जवाब दे दिया विंध्य टीम के गेंदबाजों ने कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। यानी अपने होम ग्राउंड पर देखिए ये टीम जैसा ही टीम खेलता हुआ और क्या जवाबी हमला दिया यहाँ पर गेंदबाज समाधान पाटिल। यहाँ पर बनते हुए बैटर के लिए कातिल। स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे भूषण, नॉन स्ट्राइक पर जयदीप। और एक बार देखिए उड़ाया, वाह रे वाह। और विन टीम देखिए लगातार बता रहे हैं कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। दूसरा विकेट यहां से गिरता हुआ। तो चलिए बात करेंगे सबके लाडले सबके प्यारे देखिए हम जिनका जिक्र देखिए आज ठाणे रायगढ़ उरन नहीं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में हो रहा है। निश्चित रूप से सरपंच संतोष गरज साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए बहुत बहुत उनका स्वागत है। एक जीत ठान लेते, इरादा ठान लेते कि इस टूर्नामेंट देखिए कोविड के कारण से कहीं आगे गया कहीं पीछे गया। और देखिए बात करेंगे ना, जो इंसान समाज से लड़के आते हैं ना फिर वो टेनिस क्रिकेट उनके लिए इतना मुश्किल नहीं रहता है। संतोष गरज साहब देखिए, लेकिन कंचन सर बात करेंगे बैटर को इतनी जल्दबाजी की क्या जरूरत है भाई, अभी तो शुरू हुई है, कुछ चाय नाश्ता करिए और साझेदारी धीरे धीरे बढ़ाइए। तो चलिए मंडप के मालिक आपसे गुजारिश करना चाहेंगे निखिल, क्योंकि हल्की से यहाँ पर सीटी मार रही है, अक्सर कुकर का मारता है लेकिन तो चलिए अभी तक देखिए 2 गेंद के पर 2 सफलता मिल चुका है। लेकिन नए बैटर की बात करेंगे यहाँ पर सचिन ठाकुर मैदान पर उतरे हैं, लेकिन जयदीप मात्रे, सचिन ठाकुर देखिए स्ट्राइक पर छोटिया के नाम से मशहूर है। देखिए पहली गेंद के पर छक्के दागे थे, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर जिस तरह के विकेट का सिलसिला, 2 गेंद में विकेट, उसके बाद देखिए यहाँ पर
डॉट गेंद निकलता हुआ। और कंचन सर देखिए यहाँ पर मेरे हिसाब से होम ग्राउंड है, बेनिफिट फायदा तो आपको रहेगा, लेकिन उसके लिए देखिए आपको जो बल्लेबाजी, ओहो फिर से एक बार देखिए उड़ाया, वाह रे वाह। 2 विकेट गिरने के बाद यहाँ पर देखिए बात करेंगे सचिन के बल्ले से निकलता हुआ एक उम्दा चौका। बल्ले से चौका आया, फिर से क्रॉस द लाइन, वाह रे वाह। पिछली 2 गेंद के ऊपर विंद ने टीम बताई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और सचिन ने बता दिया हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, ठोक दीजिए। आयोजक या अमर नाईक नाणेफेक करण्यासाठी बलिशेठ घरात नाणेफेकी करतील। दरम्यानच्या काळात भंगारपाडा नाईट मॅचेसचे आयोजक, ज्यांच्या नाईट मॅचेस 1 ते 4 एप्रिल रोजी होणार आहेत, त्यांचे आयोजक सन्माननीय सतीश शेठ कटेकर, अभय कटेकर आणि निखिल कटेकर यांच्या शुभेच्छा आल्याच्या शृंखलेसाठी धन्यवाद साहेब. आपल्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्वीकार आणि धन्यवाद. जय नाणेफेकीकडे चलिए यहाँ पर टीम का टोटल बात करेंगे, जाकर पहुंच गया 14 रन। मैंने यही बात बताया, पहला ओवर में बहुत कुछ देखने को मिला मैडी, क्योंकि जिस तरह की शुरुआत में 2 झटका दिया और बता दिया भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और उसके बाद देखिए सचिन ठाकुर ने बता दिया हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। यानी मैदान जंग छिड़ चुका है। क्रिकेट का दस्तूर तो यही है दोस्तों, तू शेर तो मैं बब्बर शेर। अगला मैच देखिएगा, बिग ड्रामा होने जाएगा, जहाँ पर पुलिस स्टाफ देखिए उसके साथ आयोजन करता हूँ। बात करेंगे पुलिस लोग, या बात करेंगे तो एक देश का सेवा करते हैं, और उसके साथ देखे इतनी आसान से वो मुजरिमों को जाने नहीं देते हैं। क्या वो मुकाबला इतना आसान रहेगा आयोजन टीम का? बहुत बढ़िया मुकाबला। चलिए नवीन भाई देखिए बात करेंगे, बैग कंधे पर लेते हुए बली दादा देखिए चेहरे पे उनका एक बढ़िया स्माइल, हमारे देखिए सबके लाडले। ओहो उड़ाया, वाह रे वाह, हटा सावन की घटा, और एक निकला है पर गगनचुम्बी छक्का। बात है यहाँ पर देखिए पिछली ओवर में सचिन ठाकुर ने यहाँ पर 2 चौके दागे, उसके बाद जयदीप, ओहो चींगो चींगो, यानी दोनों तरफ से वार हो रही है। यानी अंगने में बाबा दुआरे पे माँ, कैसे आऊं गोरी में तोहरे घर माँ। यानी कहां से बचे यहाँ पर गेंदबाज, क्योंकि शुरुआत में तो 2 विकेट लिए थे, बता दिए थे मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, लेकिन यहां से कहां से भगा कर लेके जाएंगे। दोनों तरफ से वार होना शुरू हो चुका है। यही तो क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, तू शेर तो मैं बब्बर शेर, लेकिन फिर भी गेंदबाज को हिम्मत नहीं हारनी चाहिए। और क्या बढ़िया बल्लेबाजी। ओहो उसके बाद देखें यहाँ पर वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से देखिए 1 रन आता हुआ। दर्शकों की तादाद देखिए धीरे धीरे यहाँ से बढ़ता हुआ, जितना रात देर बढ़ेगा दर्शकों का भीड़ उतना बढ़ेगा। और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 21 रन। ओहो इसके बाद देखिए समझ बुझ का क्रिकेट, हल्की हाथों से खेला यहाँ पर, पहला रन और देखते देखते दूसरा रन। कंचन जी देखिए जयदीप ने बता दिया यहाँ पर कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, यानी चौके छक्के भी लगाना आता है, सिंगल डबल भी। कहते हैं ना दहशत हमेशा बंदूक की गोली से नहीं, कभी कभी दिमाग से भी मचाया जाता है। और उसी तरह से ओहो उड़ाया, वाह रे वाह, कितना लंबा यहां से, वही दैया मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। बचपन के दांते हैं भाई,
कहते ना बच्चों लोगों का दांत बाद में टूटता है, दिल पहले टूट जाता है अगर टीम उनकी हार होती है। क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है भाई, ये तो जय और बीरू की जोड़ी मैं कहूंगा गेंदबाज की कमर तोड़ी। बंटी और छोटिया देखे उर्फ नाम से, और यही फायदा रहता है अपने होम ग्राउंड पर खेलने का। देखिए साइस मात्रे का विकेट गिरा, देखिए उसके बाद भूषण मात्रे का विकेट गिरा। कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा वही रुलाती है सबसे ज्यादा। ओहो रिबॉल्स भी खेलते हुए, ये तो भाई मुझे लगता है ट्रिपल राइस मंगा लिया भाई, राइस के साथ सूप भी चाहिए। निश्चित रूप से अभी और खुश करूंगा संजय जी, इंतजार करिए, ये तो शुरुआत है। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। ओहो हवाई फायर, फील्डर है गेंद के नीचे। ओह ये क्या हो गया, चिंगो चिंगो, मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ। ये देखिए क्या आज भी छूटा, क्या मैच छूटा, अंपायर नो बॉल है क्या। ओहो और एक बार जख्म गहरा, ये बात अब दिल्ली तक जाएगी क्योंकि फ्री हिट देखिए, मैं इसलिए कहता हूं जिंदगी में अपनों को धोखा, दुश्मन को मौका, ये कभी मत देना। और आपने मौका देखिए कौन सा बैटर को दिया यहाँ पर, जयदीप का आपने क्या हाथ छोड़ा यहाँ पर, कीमत तो चुकाना होगा। और एक रन यहाँ पर लिए सचिन ठाकुर, देखिए इस बार स्ट्राइक पर तैयार है। ओहो उड़ाया, वाह रे वाह, जैसे बंदूक से निकलती है गोली। इसका 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 क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है। गलती की, नो बॉल, उसके बाद एक छक्का। और 10 टीम देखिए आज हिस्सा लिए हैं, जो टीम हाईएस्ट स्कोर से आगे बढ़ेगा उससे बाय निश्चित रूप से दिया जाएगा। और ये भी बेनिफिट फायदा रहेगा। क्या ताकत लगा रहे हैं, मुझे तो कभी कभी लगता है ये बैटर जासाई का ग्राउंड पार करना चाहते हैं गेंद, या पाकिस्तान बॉर्डर पहुंचाना चाहते हैं। कितना तेज ताकत लगा रहे हैं देखिए पर। कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 41 रन। और ओव्हर नंबर बात करेंगे 2 ओव्हर का खेळ समाप्त होने के साथ है। तर दरम्यान जाऊया आपण स्वागत कक्षाकडे। स्वागत केलं जाईल, अतुल पाटील यांचं स्वागत केलं जाईल। विनंती असेल सुनाद म्हात्रे यांना की आपण अतिथी अतुल पाटील यांचं स्वागत करावं। या अतिथी कक्षामध्ये आपण स्वागत कक्षामध्ये यावं, विनंती असेल। या अतुल पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। सुनाद म्हात्रे यांना विनंती असेल वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं। या शृंखलेमध्ये आपण आलात, सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। बाबूशी आज क्या बात आहे, तुमचं समालोचन ऐकून सर्वजण अतिशय खुश झालेले आहेत आणि आणखीच रात्रभर खुश करणार। जाऊया आपण एकदा समालोचन कक्षामध्ये। तो चलिए बात करेंगे यहाँ से। कुछ आवाज़ दूर तक नहीं पहुँच पा रहा है, ऐसा मैसेज आ रहा है। दूसरा माइक्रोफोन रेडी कीजिए मैडी। चलिए डीजे निखिल आइए। तो चलिए यहां से देखिए, हिम्मत नहीं हारनी चाहिए विंदने टीम को खास करके। ओहो और एक देखिए यहाँ पर जुगनू 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 सिक्सर। जुगनू 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 सिक्सर। लेकिन विंद ने टीम थोड़ी सी नाखुश है, लेकिन उम्मीद नहीं हारनी चाहिए। कहते ना बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं। ये भाई जहां मर्जी वहां मार रहा है शॉट सिलेक्शन। मुझे तो लगता है इस बैटर को विधानसभा का टिकट मिलना चाहिए। क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए देखिए, जहां मर्जी
सीधे बल्ले से रिवर्स बल्ले से फील्डर करे तो क्या करें। टीम का स्कोर देखिए जाकर अर्धशतक 53 रन तक पहुंच चुके हैं देखिए यहाँ पर। और इनिंग का देखिए अभी 14 गेंद हुआ है। कंचन जी क्या करें भाई, कहते हैं ना अल्लाह बचाए हाय मुझे तेरे वार से। यहाँ से तो विनर टीम यही सोचेगा कैसे बचे इनके वार से, लेकिन कोई बात नहीं। कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। तो गेंदबाज के लिए अभी भी मौका है, लेकिन बचे तो भाई कैसे बचे। कितनी बड़ी बड़ी देखिए यहाँ पर छक्का नहीं अट्ठा। इस बार देखिए हल्की हाथों से गिरा। देखिए 2 विकेट गिरने के बाद मुझे लगा था कांचन सर कि ये टीम थोड़ा बैकफुट में आ जाएगा, और उसके बाद देखिए यहाँ पर असली पिक्चर शुरू हो गया। और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 54 रन। कोई बात नहीं दोस्तों, क्रिकेट में ये सब चीज़ें होता रहता है। जब विनर टीम बल्लेबाजी के लिए आएंगे उनके बैटर से भी देखने को मिलेगा। हाँ फिर से देखिए शॉर्ट लेग के ऊपर से, और फील्डर भाग रहे हैं गेंद के पीछे। जिस शोले पिक्चर में बसंती ने अपना टांगे को भगाया था, भाग धन्नो बसंती का इज्जत का सवाल है, लेकिन गेंद छूमंतर 4 रन। आज गेंद रुकेगा नहीं, ये बैटर भी रुकेंगे नहीं। देखते हैं बैटर भी कहां तक पहुंचे, लेकिन दोनों तरफ से बहुत बढ़िया बल्लेबाजी। टीम का स्कोर देखिए 58 रन। पहला जब 2 विकेट गिरा था लगा था मैच फंस गया। इसलिए कांचन सर मैं हमेशा कहता हूं जिसपे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। सचिन ठाकुर जिनके नाम देखिए 2 बाइक है, हर गेंद के पर देखिए बड़ा हिट है, खेलने जा रहे हैं। बाइक के रूप से 1 रन आता हुआ, बहुत लंबी समय के बाद मुझे लग रहा है एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। कुल स्कोर देखिए 59 59 रन। और क्या फॉर्म अपना क्लास देखिए यहाँ से चलता हुआ। देर रात आंखों से सुरमा नहीं, ऐसा लग रहा है आंखें ही चुरा रहे हैं। और स्ट्राइक पर देखिए इस बार सचिन ठाकुर, और इस बार देखिए हवा में गेंद है, खुद फॉलो थ्रो में गेंदबाज यहाँ पर एफर्ट तो देखने को मिला, लेकिन क्या हाथों पर नहीं आया। और फिर से मायूसी होते हुए, जैसे अब्बा सर कहते हैं ना, घर पे आया खुशियाँ दरवाजे से लौट जाना। कैच तो हाथ पर आया, लेकिन उसके बाद हाथ से निकल गया। और कहते हैं ना बुरा वक्त जब आता है ना, बहुत कुछ रुला कर भी जाता है और बहुत कुछ सिखा कर भी जाता है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ कुल टोटल के बाद तीसरा अंपायर। चलिए अंपायर ने रेफर किए क्या, खिलाड़ी के हिसाब से हम नहीं आगे, अंपायर ने रेफर किए निश्चित रूप से यहाँ पर। तो चलिए टोटल की बात करेंगे कांचन सर। टोटल देखिए यहाँ पर 61 61 रन रनआउट के लिए शायद यहाँ पर दरम्यानच्या काळात सुनील घरत गावाध्यक्ष भाजपा आणि उरण लॉरी मालक संघाचे अध्यक्ष त्यांचं आगमन होते। सोबत उरण लॉरी मालक संघाचे उपाध्यक्ष उमेशजी घरत आणि सोबत गणेश घरत यांचं आगमन होते। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आपलं सहर्ष स्वागत केलं जातं। आज बघतोय व्यासपीठावर शिरीष म्हात्रे, मास्टर माइंड सुभाष म्हात्रे, नितीन नाईक, स्वतः सरपंच साहेब, दिलीप घरत, असे अनुप पाटील, असे अनेक मान्यवरांना आज हा संपूर्ण मंच गजबजलेला आहे। त्या सर्वांचं पुनश्च शब्दसन्मानी स्वागत। आणि जाऊया पुन्हा एकदा बाबू। चलिए नॉट आउट बैटर है, क्लोजिंग मामला था, लेकिन आखिरकार देखिए बल्ला स्लो मोशन में। क्या बढ़िया पीटीसी लाइव यहाँ पर क्लियरिटी क्वालिटी। मुझे तो लगता है तीसरा चौथा लहर आए तो कोविड इधर ही चेक कर लेना। ये दूध का दूध पानी का पानी बता देंगे भाई। चलिए कुछ मेहमान यहाँ से तशरीफ रखते हुए। 2 रन आया, टोटल देखिए जाकर 61 तक पहुँच गया। हमारे देखिए विपुल जी लीजिए, अप्पा सर लीजिए, कंचन फलकर सर देखिए बहुत बढ़िया। देखिए नयन भाई देखिए यहाँ पर बहुत बढ़िया मेहनत रहते हैं हमेशा इस टूर्नामेंट के लिए। पूरी देखिए ग्रामस्थ मंडल कहीं यहाँ पर उपस्थित हैं, उनका भी बहुत बहुत स्वागत है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर काम किए हैं। और इस टूर्नामेंट लगभग देखिए डे मुकाबला था, और
कोविड के कारण थोड़ा सा दूर गया, लेकिन क्या पता था उससे भी खूबसूरत बेहतर नज़ारा आने वाला है। इसलिए कहते ना, बुरा वक्त रुलाता है, बहुत कुछ सिखा कर भी जाता है। तो चलिए यहाँ पर अंतिम ओवर, आखिरी ओवर में चाहेंगे भाई कुछ रन बचाए, क्योंकि अगर यहाँ से रन निकल गया तो फिर बहुत मुश्किल बन जाएगा। कहते हैं ना, अगर जिंदगी में कुछ पाना है तो भाई तरीका बदलो, इरादा नहीं। और अभी तक देखिए बात करेंगे, बैटर ने तो अपना तरीका बदले नहीं है, वही इरादा है उनका कि बड़ा हिट खेला जाए। लेकिन गेंदबाजी की तरफ से बात करेंगे, बहुत बढ़िया लाजवाब गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार। स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे तो जयदीप देखिए यहाँ पर गेंद को खेले, यहाँ पर लॉन्ग ऑफ के रीजन पर, जब तक वहाँ से गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन आता हुआ। और अंतिम ओवर देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी होता हुआ। इसी तरह की वापसी करना है तो फिर आपको इस ओवर में रन बचाना होगा। और कुल स्कोर बात करेंगे ना यहाँ पर 63 रन, लेकिन एक अच्छा टोटल तक पहुँच गए हैं। अगर इस टोटल को और दबाव डालना चाहेंगे तो फिर अंतिम 4 गेंद के पर चाहेंगे 1-2 बड़ा हिट लग जाए। लेकिन विनर टीम तो यहाँ से चाहेंगे भाई अंतिम 4 गेंद कैसे भी सिंगल डबल में तब्दीली हो जाए। लेकिन कहते हैं ना, समंदर को शाम देखकर ये मत सोचिए कि उसमें जान नहीं है। इस बार देखिए गेंद ऑन साइड पर खेला, जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन बड़ी आसानी के साथ किया। दूसरे के लिए जाना चाहेंगे, बिल्कुल नहीं। यहाँ पर 1-1 रनों से यहाँ पर सहमत रखते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए। यहाँ पर समझबूझ की गेंदबाजी, अभी तक कोई रूम नहीं दे रहे हैं, स्लोअर गेंदबाजी कर रहे हैं, नकल गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज को देखिए रूम मौका नहीं दे रहे हैं बड़े हिट खेलने का। अभी भी देखिए इस ओवर की बात करेंगे ना, 3 गेंद शेष है। अभी तक तो यहाँ पर आधा रास्ता गेंदबाज ने बेहतर कर लिया। और उसके बाद भी देखिए यहाँ पर स्लोअर गेंद, विकेट के जड़ में 1 रन आसानी के साथ, 1 रनों के साथ यहाँ पर वाह रे वाह, क्या कमाल की गेंदबाजी, क्या कंजूसी नबीतुली गेंदबाजी। लेकिन अभी भी 2 गेंद बचा है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 65 रन। अगर ये 2 गेंद का आंसर अच्छा हो गया ना, मैं फिर भी कहूंगा, जैसे कहते हैं ना, सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते। शायद मरवाई विंध्य टीम के लिए कहूँगा भला ही। देखिए पहला 3 ओवर में बहुत दिक्कत हुआ, 61 रन लुटाए। लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर अंतिम ओवर में, और ये चलिए भाई बल्ले का फेस खुला, इसे कहते हैं बकरी की माँ कब तक खैर मनाएगी। अंपायर की डिसीजन यहाँ पर पेंडिंग और आता हुआ 1 बाउंस फॉर रन। क्या बढ़िया देखिए यहाँ पर लाजवाब चौका आया। और यहाँ से देखिए आखिरी गेंद इनिंग का रहेगा। और आज देखिए घोट टीम भी निश्चित रूप से इस मैदान पर देखेगा। शिवा दादा, 1 गेंद यहाँ पर शेष है और आखिरी गेंद के ऊपर देखिए यहाँ पर 1 रन बड़ी आसानी के साथ आता हुआ। ओहो, यहाँ पर देखिए देखते देखते यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल। फिर भी अच्छी गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा यहाँ पर। आखिरी ओवर में देखिए कंजूसी गेंदबाजी की, केवल 1 चौके खाए और उसके बाद देखिए इस ओवर को समाप्त किए 10 रनों के साथ। और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 71। जीत के लिए 72 का जरूरत है। और चलेंगे आगे की आंखों दिखा हाल सुनने के लिए। रोशन जी पाटिल देखिए तारा। हॅलो, साईश म्हात्रे जरा स्टेजवर. साईश म्हात्रे, सुनील घरत आपल्यासाठी एक बक्षीस देत आहेत. मॅच झालं, चालेल, ओके. एक मिनिट. आता जी कॉमेंट्री झाली, अतिशय कॉमेंट्री करण्यासाठी कॉमेडी किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं, बाबूशाह याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे.
500 रुपयाचं बक्षीस जासेचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते गुरुनाथ घरत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं. या बक्षीस या निश्चितच आपलं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे, दादांकडून दिलं जात आहे. ओव्हर टू पुन्हा एकदा जाऊया रोशन पाटील. येस, थँक्यू. खरं तर हे प्रेम आहे आमच्या आयोजकांचं, आमचे कॉमेंटेटर बाबूशाह यांच्यावरती. भरपूर चांगला शाहिराना अंदाज तुम्ही त्यांचा इथे ऐकला. हॅलो, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा अध्यक्ष माननीय श्री बळीशेठ घरत आयोजित घरत 11 क्रिकेट क्लब जासई सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष मरुआई विंदने या दोन संघादरम्यान भोम नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तुषारजी पाटील यांच्याकडून मरुआई विंदने टीमला आणि या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचा देखील आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अनेक लाईव्हच्या माध्यमातून व्ह्यूअर्स मात्र आमच्या समवेत जॉईन झालेत, त्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची तुम्हाला तुडुंब गर्दी खरंतर पाहायला मिळेल, कारण आज या पंचकृषीतील या परिसरातील तुम्हाला चांगले संघ या मैदानात खेळताना पाहायला मिळतील आणि त्या संघाचे सर्व पाठीराखे मोठ्या संख्येने मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये 24 बॉलमध्ये 72 रन्सची गरज असेल. खरं तर बॅटिंग करणाऱ्या मरुआई विंदने टीमला तर आपण याच दरम्यान अतिथी सन्मानाकडे वळतोय. आदरणीय संदीप ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी इथे विनंती करतो आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक बळीशेठ घरत साहेबांना आपल्या शुभ हस्ते संदीप साहेबांचा पण सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीपजी पाटील साहेबांचा सन्मान आदरणीय बळीशेठ घरत साहेबांना विनंती आपल्या पवित्र शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठामध्ये करायचा. कॅमेरामन या संपूर्ण गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायच्या आहेत. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. तर मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आहे. 72 धावांचा टार्गेट आहे 4 षटकामध्ये, म्हणजे पर ओव्हर मागे तुम्हाला 18.00 या सरासरीनं धावांचा पाठलाग करावा लागेल. त्यानंतर आदरणीय सुनील घरत साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय. मी आदरणीय बळीशेठ घरत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बीजेपी गाव अध्यक्ष सुनील घरत साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठामध्ये करायचा आहे. बघा, प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक राजकीय पक्षातील मंडळी तुम्हाला एकाच व्यासपीठावरती आज पाहायला मिळतील, संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. खरं तर अप्रतिम अशी स्पर्धा, जासई गावाच्या सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा. आणि आज दुसरी रात्र या स्पर्धेची. आमचे मित्र नयन हवाळ त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्याचबरोबर सर्व आमचे या स्पर्धेचे मुख्य शिलेदार हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. चोवीस बॉल आणि 72 रनची गरज आहे मरुआई विंदने टीमला. खरं तर चांगल्या स्टार्टची गरज आहे, कारण टार्गेट प्रचंड मोठं आहे. आणि एका बाजूला आपण जर का विचार केला तर मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघासाठी हे होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने मोठा ॲडव्हान्टेज असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी साईश मात्रे अलीकडच्या काळामध्ये एक चांगला बॅटर म्हणून देखील एक वेगळी भूमिका मात्र त्याने साकारली आहे. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट केला आहे. खरं तर नैसर्गिक देणगी राहिली आहे या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना. आकाश पाटील हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि दुसऱ्या बाजूला असेल योगेश उर्फ बाबू नावाचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिलं षटक आता असताना मात्र उरणमधला हा व्यावसायिक खेळाडू जासई
संघाचा प्रमुख अस्त्र आणि इथे मात्र वेगवान फटका होता लॉंग ऑफच्या दरम्यानमध्ये प्रवीण गरजचं लाजवाब एफर्ट. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर डीपमध्ये किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. अतिशय महत्त्वाच्या धावा होत्या. या चेंडूमध्ये धावा मिळाल्या 2 बॅटिंग करणाऱ्या मरुआई बिंदने टीमला. आकाशच्या बॅटमधून या 2 धावा आल्या आणि चांगला एफर्ट. 40+ हा खेळाडू आहे प्रवीण. चांगली कामगिरी त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. 2 धाबा मात्र या चेंडूवरती मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या मरुआई बिंदने टीमला. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. पर ओव्हर मागे तुम्हाला 18.00च्या सरासरीनं धावांचा पाठलाग देखील करायचा होता आणि इथे मिस टायमिंग लिडिंग एज लागली होती. आदित्य यष्ट्यांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु तुम्हाला नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल आणि इथून मात्र कदाचित जीवनदान मिळालं असं देखील म्हणावं लागेल. बाबू या खेळाडूला धावसंख्येत वाढ झाली. धावा लागल्या धाव फलकावरती. बिनबाद 3 धावा. मोठ्या संख्येने आपण पाहतो आज मान्यवरांची उपस्थिती. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय विद्यमान सरपंच एस आर गरज साहेब आणि त्याचबरोबरने बळीशेठ गरज साहेब यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी. खरं तर तुम्ही पाहता आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचं स्वागत करूया. 1 रन्स मात्र मिळाली. साईजचा पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल यॉर्करनं बीट केलं साईश मात्र या गोलंदाजाने. ही खरं तर या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला एक चांगला बॅटर म्हणून एक वेगळी ओळख मात्र या खेळाडू निर्माण केली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये 8 चेंडूमध्ये 8 षटकार. त्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळलेत. मिडॉनमध्ये जयदीपला बीट केलंय. मिड विकेट रिझनकडे बॉल चालला. थ्रो देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला. डीप मिड विकेटमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी राजा. खरं कौतुक करावं लागेल या खेळाडूचं ज्या पद्धतीने फिल्डिंग केली. वॉल ऑफ जासई म्हणजे एखादा खरं तर मावळा एखाद्या बुरुजावर उभा करायचा तशा पद्धतीने मात्र सीमारेषा लगत मात्र चांगलं कार्य राजा यांच्याकडून होताना आपण पाहायला मिळालं. साईशचं हे निर्णायक षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. वेट अँड वॉच आणि यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र निवडलंय. फटका चांगला होता. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय मरुआई बिंदने टीमला हा सनसनीत चौकार. बक्षीस आले किशोर अनंत घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलं. दरम्यानच्या काळात जाऊया आपण स्वागत कक्षाकडं. स्वागत केलं जाईल उरण लॉरी मालक संघटनेचे उपाध्यक्ष उमेश घरत यांचं स्वागत केलं जाईल. विनंती असेल उमेशला की यावा आपला आदर सत्कार घेण्यासाठी. उमेश घरत यांचं स्वागत केलं जातं आहे. बलिशेठ घरत आयोजक यांच्या वतीनं वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद उमेश, आपण या शृंखलेसाठी आलात. त्यानंतर पुढचं स्वागत आपण करणार आहोत. सन्मान्य श्री गणेश घरत यांचंसुद्धा स्वागत केलं जाईल. एक जासई गावचे उद्योजक आणि गोड व्यक्तिमत्व यांचंसुद्धा स्वागत केलं जाईल. या गणेशजी घरत आपण आपलं स्वागत घेण्यासाठी विनंती असेल पुन्हा एकदा आयोजक बलिशेठ घरत यांना की वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचंसुद्धा स्वागत करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल नवघर गावचे सुपुत्र दीपेशजी बंडा यांचं स्वागत केलं जाईल. दीपेशजी बंडा महादेव बंडा यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं स्वागत केले जाईल. या दीपेशजी बंडा आपण यावं आपलं स्वागत घेण्यासाठी. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल नवघर गावचे सुपुत्र आतिशजी बंडा यांचं स्वागत केलं जाईल. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि आता विजयासाठी 64 रनची गरज. हा फटका भरपूर चांगला होता. प्रॉपर टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल मात्र चालला लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा रुबाबदार षटकार. तील 14 आणि विजयासाठी जवळजवळ धावा करायच्या 56. 14 चेंडू आणि 56 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. अशक्य असं काही नाही या मैदानावरती. आपण पाहिलं खरं तर मागच्या नाईट स्पर्धेमध्ये खरं तर मोठा उच्चांक गाठला होता, मध्ये ते विकेटची गरज होती. जो बाबू डोकेदुखी ठरत होता खरं तर जासई संघाला, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं प्रवीण कुणाल पाटील या गोलंदाजाला.
विजयासाठी 56 रन्सची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गीतेश जोशी हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. 12 बॉल आणि आता विजयासाठी जवळजवळ 50 रन्सची गरज आहे. कारण मगाशी षटकार आला होता बाबूच्या बॅटमधून, हे कॅल्क्युलेशन महत्त्वाचं होतं. आणि तुम्ही पाहू शकाल आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 50 धावांची गरज. याच मैदानावरती आकाश घरत या खेळाडूने 2 षटकामध्ये खरं तर तुम्ही पाहिलं असेल जावळे टीमच्या अगेन्स्ट 58 धावा केल्या होत्या 2 षटकांमध्ये. परंतु इथे तुम्हाला 12 बॉलमध्ये 50 धावा करायच्या आहेत. परंतु मैदानामध्ये तुम्हाला आव्हान आहे घरच्या मैदानामध्ये खेळणाऱ्या जासई संघाचं. समोर असेल प्रमोद मडवी, अजून एक डावखोऱ्याचा गोलंदाज, शैलीदार गोलंदाज. यावेळेस मात्र तिसऱ्या षटकामध्ये संघनायकानं त्या खेळाडूवरती मात्र विश्वास दाखवला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोला टाकलेला बॉल. आकाशला मात्र इथे संघर्ष करावा लागतोय. खरं तर धावांसाठी ही वाताहत सुरू झाली आहे. समोर टार्गेट मोठं होतं, त्यामुळे थोडासा दबाव आला होता या दोन्ही खेळाडूंमध्ये. परंतु चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न खरं तर योगेश पाटील या खेळाडून दिला होता, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. शेवटचे बॉल असतील 11 आणि विजयासाठी 50 रनची गरज. 11 चेंडू आणि 50 धावा. प्रमोद मडवीचा हा बॉल लेफ्ट फटका ऑन साइड मध्ये, लॉंग ऑनच्या वरून बॉल चालला सीमारेषा पार. हा पॅरलल षटकार. साठी 44 रन्सची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला बंटी आणि छोट्या या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी होताना आपण पाहिली आहे. खरं तर या दोन्ही खेळाडूंच्या या पार्टनरशिपमुळे मात्र हे टार्गेट तुम्हाला मोठं होताना पाहायला मिळालं. परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना आता मैदानामध्ये गीतेश आणि आकाश या 2 फलंदाजांना एक मोठी इनिंग साकारावी लागेल. कारण आता येणारे बॉल असेल 10 आणि विजयासाठी जवळजवळ 44 रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या मरुवाई विंदने टीमला. 10 चेंडू आणि 44 धावा. स्पर्धेतील दुसऱ्या रात्रीतील हा दुसरा सामना. यानंतर तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. खरं तर महाराष्ट्र पोलीस दल विपक्ष आयोजक अशी ही लढत. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले शपथ झाले होते, त्यानंतर वेगवान बॉल. प्रमोद मडवीचा अगदी डाव्या यष्टीच्या भरून बॉल निघून चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे, त्यामुळे निर्धाव चेंडू. आता मध्ये दबाव हळूहळू वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या मरुवाई बिंदने टीमवरती. शेवटचे बॉल असतील 9 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 9 चेंडू आणि 44 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. या धावांचा पाठलाग होईल का हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा रडारमध्ये आलेला बॉल लॉंग ऑफच्या वरून, प्रवीणच्या डोक्यावरून मात्र या ठिकाणी बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धाव्यासाठी आलाय षटकार. चेंडू आणि आता 38 रनची गरज आहे. त्यामुळे हे 2 चेंडू प्रमोद मडवीचे भरपूर निर्णायक असतील. इथे एखादा विकेट किंवा डॉट बॉल जर आला तर सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवेल मेघनाथ प्रतिष्ठान 11 जासई संघ. आणि या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. आडव्या बॅटने मात्र इथे बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय आकाशच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. शेवटच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 26 धावा चेस. प्रेक्षकांना विनंती करतो आज मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खरं तर याची देही याची डोळा या मैदानाच्या बाहेर उभ्या. त्यांना विनंती आपण जो बॉल बाहेर गेला तो पाठवायचा आतमध्ये. 6 बॉल आणि आता 26 रनची गरज. लास्ट ओव्हरमध्ये जयदीप मात्रे उर्फ बंटी. क्षमता आहे या खेळाडूकडे, गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू या धावाचा बचाव करेल का हे पाहावं लागेल. कारण पहिले 3 चेंडू खरं तर या सामन्याचं भविष्य स्पष्ट करतील. आकाश पाटील जर का आपण पाहिलं अल्पावधीमध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारा हा खेळाडू मरुवाई बिंदने टीमचा, ज्याने भरपूर चांगला संघर्ष केला आणि अनेक मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या. आणि त्याचबरोबरने मिस्टर कन्सिस्टंट गीतेश जोशी हा खेळाडू तुम्ही बघा सातत्यपूर्ण मात्र त्याचं नेहमी खेळ राहिला. परंतु या मॅचमध्ये जयदीप धावा रोखण्यासाठी प्रयत्न करेल का हे पाहणं गरजेचं असेल.
ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळले स्क्वेअर लेगला बीट करून मात्र बॉल चाललाय गोलीच्या वेगानं यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क पॅरलल स्ट्रोक 6 धाब्यासाठी पहिल्या बॉलमध्ये आलाय मरुवाई बिंदने टीमला हा षटकार पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि इथे देखील तेच घडलंय आता उत्सुकता मात्र तुम्हाला सर्वांना लागली या सामन्याची खास करून जासई संघाच्या समर्थकांमध्ये मात्र तो टेन्शन आलंय कारण कालचा सामना आजही आपल्याला आठवतोय आणि इथे मात्र हा षटकार आलाय येणारे 5 बॉल आणि 20 रन्सची गरज आणि काल रात्री जवळजवळ 4:30चा सुमार झाला तरी मोठ्या संख्येने मात्र यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे आणि आज 10चा पोल आहे त्यामुळे विनंती आहे प्रत्येक संघाला आपण प्लीज या ठिकाणी वेळेला महत्त्व द्या शेवटचे बॉल असतील 5 आणि विजयासाठी 20 रन्सची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या मरुवाई बिंदने टीमला हितेश जोशीच्या बॅटमधून आलेला हा षटकार आता थोडंसं प्रेशर वाढलं असेल बंटी या गोलंदाजावरती इथून मात्र त्याला कमबॅक करावा लागेल एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल खरं तर मेघनाथ प्रतिष्ठान 11 जासई टीमला 5 बॉल आणि आता 20 रनची गरज पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेत ऑन साइड मध्ये दुसरी धाव घेतली जाईल का हे पाहावं लागेल आणि यावेळेस थोडीशी खराब फिल्डिंग साईश कडून जरूर झाली परंतु सिंगल रन आली बॅटिंग करणाऱ्या मरुवाई बिंदने टीमला आता शेवटचे बॉल असतील 4 विजयासाठी 19 रनची गरज असेल कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला या 4 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धाबा चेस कराव्या लागतील आणि एका बाजूनं जासई संघाला विजयासाठी 19 धाबा खरं तर वाचवाव्या लागतील शेवटचे 4 बॉल 19 धाबांची गरज प्रत्येक सामना हा हाय व्होल्टेज होताना आपण पाहिला मागच्या मॅचमध्ये 2 बॉलमध्ये 12 धाबा हव्या होत्या तिथे रन चेसिंग करत असताना नागाव संघ बॅकफुटला गेला होता इथे लेग बिफोर द विकेट बिग विकेट या सामन्यामध्ये कमबॅक करतो आता जासई संघ बंटीला मिळालं हे यश परंतु मैदान मात्र गाजवलं आकाश पाटील या फलंदाजाने तीन चेंडू आणि आता 19 धाबांची गरज आकाश पाटील या खेळाडूने वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 32 धाबांची इनिंग साकारली मित्र एकदा जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी 12 बॉलमध्ये 32 धाबांची एक विस्फोटक इनिंग साकारली या खेळाडूने आपल्या संघासाठी शेवटचे बॉल असतील 3 आणि विजयासाठी 19 रनची गरज आहे सूरज पाटील हा खेळाडू आता 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय खरं तर पहिल्या षटकामध्ये साईशनं दिलेला चांगला स्टार्ट त्यामुळेच मात्र प्रेशर वाढला होता मरुवाई बिंदने टीमवरती कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च केले होत्या दुसऱ्या षटकामध्ये कुणालनं धावा केल्या खर्च 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रमोद मडवीनं धावा खर्च केला होता 24 हाफ ट्रॅकर बॉल हुक केला इथे मात्र डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय गोळीच्या वेगानं 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार दोन बॉल आणि आता 15 रन्सची गरज आहे 2 चेंडू आणि 15 धाबा बंटी कमबॅक करतोय ओव्हर द विकेट यावेळेस देखील ऑन साईडमध्ये पूर्णपणे आता सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण जर का तुम्ही पाहिलं या ठिकाणी विंदने टीमची बॉडी लँग्वेज थोडीशी डळमळीत झाली शोल्डर डाऊन झालेत त्याहून तुम्हाला अंदाज येईल हा संघ पराभवाच्या उंबरठ्यावरती आहे आता शेवटचा 1 बॉल असेल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 14 रनची गरज असेल पुढचा सामना असेल शो मॅच परीक्षण लढत खरं तर पोलीस संघ आणि आयोजक या दोघांमध्ये मात्र तुम्हाला मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल आणि यावेळेस मात्र हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे मेघनाथ प्रतिष्ठान 11 जासई टीमने हार्डलक खरं तर मरुवाई बिंदने टीम तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही हार्दिक असं इथे आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतोय पोलीस टीमला आणि त्याचबरोबरीने आयोजक टीमला आपण लगेचच ज्या टीमने टॉस जिंकला आपण मैदानात ताबा घ्या तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जाईल ज्याने बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये धावा केल्या 12 चेंडूमध्ये 36 धावा आणि अखेरच्या षटकामध्ये या धावा वाचवल्या तो खेळाडू आहे खरं तर जासई टीमचा सर्वगुण संपन्न खेळाडू जयदीप म्हात्रे उर्फ बंटी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साईश आपण देखील या 500 रुपयाचा पारितोषिक पहिल्या षटकारासाठी आलाय साईशसाठी तर साईशला विनंती आपण देखील यायचं आहे
Yeah.